नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या चॅनलवर म्हणजेच आवर वेअर्ड लाईफवर. गाईज गुड मॉर्निंग. तर आमचा नेक्स्ट डे चालू झालेला आहे दापोलीमधला आणि आम्ही आता व्हिजिट करायला चाललो आहे कड्यावरील गणपती. तर स्टे ट्यून विथ मी. आजच्या व्लॉगमध्ये जसे मी तुम्हाला सांगितले की आम्ही जात आहोत कड्यावरील गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला. हे दापोलीमधील एक खूप सुंदर मंदिर आहे आणि याचा इतिहास तर अजूनच इंटरेस्टिंग आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि दर्शन केल्यानंतर आम्ही जाणार आहोत हरणे बीच बघण्यासाठी. आता आम्ही ऑलमोस्ट कड्यावरील गणपती मंदिरात पोहोचलेलो आहे. आम्हाला उशीरच झालेला तसा. दुपारी 12 वाजता पोहोचलो आणि ऊन पण खूप होते. हे मंदिर समुद्राच्या अगदी कड्यावर आहे आणि इथून दिसणारा व्ह्यू खूपच सुंदर आहे. आम्ही दर्शन घेतले आणि निघालो. पण तेवढ्यातच आरती स्टार्ट झाली. मग आम्ही थांबलो आणि प्रसाद घेतला. थोडा वेळ बसलो आणि मग पुढे गणपती बाप्पांचे पाऊल बघण्यासाठी एक्साइटेड झालो. तर असं म्हणतात की बाप्पांचे एक पाऊल समुद्रात आणि दुसरे पाऊल मंदिराच्या ह्या ठिकाणी ठेवले होते आणि अजूनही ते तसेच आहे. आहे ना एक्साइटिंग? इथे मी फोटो टाकते तसे ते दिसतात. आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो, किती सुंदर आहे. सगळीकडे नारळाची झाडे आणि समुद्र. मंदिरातील दर्शन करून आम्ही निघालो हरणे बीचकडे जाण्यासाठी. ऊन असल्यामुळे थांबलो नाही, पण कोस्टल रोड आहे तो आम्ही गाडीतूनच खूप सगळा एन्जॉय केला. आणि जर तुम्हाला सुवर्णदुर्ग फोर्ट बघायचा असेल तर तुम्ही हरणे बीच वरूनच बोट बुक करून जाऊ शकतात. आम्ही नाही गेलो फॉर सम रिझन्स, म्हणजे ऊन खूप होतं आणि उशीरही खूप झालेला. त्यामुळे मी तुम्हाला बोटची एक्झॅक्ट कॉस्ट सांगू शकत नाही. त्यानंतर आम्ही रिटर्न रिसॉर्टला आलो, जेवण केले, आराम केला, मग निघालो रिसॉर्ट जवळ असलेल्या सनसेट पॉइंटला. तर फायनली वी आर ॲट अवर डेस्टिनेशन. हा सनसेट पॉइंट आमच्या रिसॉर्टपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर होता. आम्ही पोहोचलो सनसेट पॉइंटला आणि असा अथांग समुद्र आणि मावळणारा सूर्य
खरंच खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. म्हणजे रोजच्या आपल्या धावपळीच्या जीवनातून थोडं रिलॅक्स निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर खरंच खूप मस्त वाटते. आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केला हा सनसेट. दॅट्स ऑल फॉर द डे 2 इन दापोली. हा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडले ते पण सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक यू. बाय.